अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांचं आज शक्ती प्रदर्शन नाशिकमध्ये पाहायला मिळणार आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरातून रॅलीला ते सुरुवात करणार आहेत। त्यामुळे शांतिगिरी महाराज यांच्या या शक्ती प्रदर्शनाकडे सगळ्यांचं लक्ष आहे। शांतिगिरी महाराज यांनी आपल्याला महायुतीकडून आणि मुख्यतः भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते, बेठीगाठी घेतलेल्या होत्या, पण त्याच्यावर काही शिक्कामोर्तब झालेला नाही। आपणच उमेदवार असणार असा दावाही त्यांनी केला होता, पण अधिकृत घोषणा त्यांची करण्यात आली नाही। किंबहुना महायुतीचा नाशिकचा उमेदवारच अजून ठरलेला नाहीये, कोणत्या पक्षाला ही जागा मिळणार तेही अजून अधिकृतपणे सांगण्यात आलेला नाहीये। आणि अशामध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज हे आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहे। शक्ती प्रदर्शन ते करणार आहेत। रामकुंड परिसरातून त्यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे शांतिगिरी महाराज यांची जी रॅली आता सुरू होते त्यासाठी मोठ्या संख्येने इथं लोक उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। साधू संत सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? शांतिगिरी महाराज हे ज्यांनी प्रयत्न केले होते माहितीकडून उमेदवारीसाठी, पण त्यांना ती मिळाली नाही, आणि आता हा जो जनसागर शांतिगिरी महाराज जेव्हा अपक्ष उमेदवारी अर्ज भरतात तेव्हा दिसतो, काय अपडेट्स, काय चित्र आहे या ठिकाणी? तर महायुतीकडून इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आज पुन्हा त्यांनी शक्ती प्रदर्शन करताय। नाशिकच्या गौरी पटांगणापासून खरं तर त्यांच्या रॅलीला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनसागर उसळलेला दिसून येतोय। खरं तर जय बाबाजी भक्त परिवाराची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करताना दिसते। नाशिकच्या गौरी पटांगणापासून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। एमजी रोड वरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली असणार आहे। या रॅलीमध्ये जर आपण बघितलं तर महिला मोठ्या संख्येने असतील, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने असतील, भगव्या पताका फडकवत तसेच दिंडीचा सोहळा साजरा करत या ठिकाणी शांतिगिरी महाराजांनी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। एकीकडे महायुतीकडून अद्यापही उमेदवार जाहीर जरी झालेला नसला तरी शांतिगिरी महाराज हे आपल्या अपक्ष उमेदवारीवर ठाम आहे आणि आज ते अर्ज दाखल करतायत। त्यामुळे एकूणच नाशिकच्या लोकसभेच्या रिंगणात आता शांतिगिरी महाराज यांचं देखील मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन रंगताना आपल्याला दिसतंय। याचा आता नेमका फायदा आणि तोटा कोणाला होतो हे येत्या काळामध्ये आपल्याला बघणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच महेश, त्यांची ताकद या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न शांतिगिरी महाराज यांच्याकडून केला जातोय उमेदवारी अर्ज भरताना। त्यामुळे आता याचा फायदा नेमका कोणाला होणार, तोटा कोणाला होणार ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।